पुढचा प्रश्न बघू. बघा, महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाविषयी पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे असं आपल्याला विचारलंय. तर एमपीएससी विषयीच क्वेश्चन आलेला आहे. एमपीएससी साठी आपण तयारी करतो, एमपीएससी विषयी पुन्हा प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. बघा, ही एक वैधानिक यंत्रणा आहे. आता ज्याचा कोणाचा काही थोडासा बेसिक अभ्यास आहे तो ह्या स्टेटमेंटवरनच याचं उत्तर काढून पुढे निघून जाणार आहे. ही एक वैधानिक यंत्रणा आहे म्हणजे काय म्हणतंय, एक स्टॅच्युटरी बॉडी आहे. ठीक आहे. याचाच अर्थ काय की ते एखाद्या कायद्याद्वारे निर्मित आहे. ओके, कायद्याद्वारे निर्मित. तर आता आपल्या सगळ्यांना इतकं बेसिक नॉलेज आहे की एमपीएससी ही एक घटनात्मक संस्था आहे. कुठल्या कायद्याने तिला तयार केलेलं नाही, तर घटनेमध्येच उल्लेख आहे, घटनेमध्येच एमपीएससी विषयी उल्लेख आहे. त्याच्यामुळे पहिलं स्टेटमेंट चूक आहे. मी लगेच उत्तरांकडे येतोय. बघा, याच्यामध्ये जिथनं ए आहे ते सगळे मी उडवतोय. माझा प्रश्न जो आहे तो 50-50 झालेला आहे. 50-50 झालेला प्रत्येक क्वेश्चन आपण सोडवतो, त्याला स्किप करत नाही. इथे बघा, बीसी, बीसी आणि बीसीडी. तर याचा अर्थ बी आणि सी ऑटोमॅटिकली बरोबर आहे, म्हणजे मला ते बघायची पण गरज नाही. मी फक्त डी वरनं जजमेंट घेणार आहे. ओके, तरी पण आता आपल्याला शिकायचंय म्हणून आपल्याला बघणं भाग आहे, नाहीतर आपण डायरेक्टली डीचा सोडवून पुढे गेलो असतो. ठीक आहे. बघा, भारतीय संविधानाच्या अनुच्छेद क्रमांक 315 अंतर्गत तिची स्थापना करण्यात आलेली आहे. हे स्टेटमेंट ॲब्सोल्यूट बरोबर आहे. यूपीएससी किंवा एमपीएससी याच्याविषयीचे जे आर्टिकल्स आहेत ते लक्षात ठेवायचे. 315 ते 323. ठीक आहे, हे पाठच पाहिजे. हे यूपीएससी आणि स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन या दोघांसाठी सुद्धा कॉमन आहे. ठीक आहे, 315 ते 323. ओके, ते मी 25 लिहिलंय पण ते 23 आहे. ओके, ठीक आहे. यामध्ये एक अध्यक्ष आणि 5 सदस्य यांचा समावेश होतो. हे स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे. आता एमपीएससी मध्ये 1+5 मेंबर अशा पद्धतीची बॉडी आहे, पण कॉन्स्टिट्यूशनचा विचार केला तर कॉन्स्टिट्यूशन मध्ये याची जी स्ट्रेंथ आहे ना, की किती मेंबर्स असतील हे फिक्स नाहीये. ठीक आहे, हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा की एमपीएससी किंवा यूपीएससी मध्ये किती सदस्य असावे ही जी स्ट्रेंथ आहे ही कॉन्स्टिट्यूशन मध्ये फिक्स केलेली नाहीये, तर ती पुढे जाऊन ठरवलेली आहे. घटनेमध्ये त्याचा स्पष्ट उल्लेख नाही. ओके, ठीक आहे. पण इथे आपल्याला असं हे वाक्य कॉन्स्टिट्यूशन मध्ये दिलंय का असा कुठे प्रश्न नव्हता. ठीक आहे, इथे जनरल स्टेटमेंट होते की कोणते विधाने सत्य आहे, तर हे विधान सुद्धा सत्य आहे. ठीक आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या कौटुंबिक निवृत्ती वेतन, अपघात आणि इजा संबंधीचे दावे याविषयी सरकारला हा आयोग सल्ला देतो. हे स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे. ठीक आहे, म्हणजे जे पण कर्मचारी नियुक्त केले जातात तर त्यांच्या इतर काही गोष्टींविषयी सुद्धा सल्ला देण्याचं काम हे आयोगाचं आहे. ठीक आहे, इथे सल्ला देतोय. हा सल्ला मॅन्डेटरी नाही आहे गव्हर्नमेंटवर, गव्हर्नमेंट ऍक्सेप्ट करेल किंवा नाही ऍक्सेप्ट करणार. ठीक आहे, तर हे तिन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. इथे हे जे सल्ला देतो ना, इथे कुठे आयोग ट्रॅप करू शकतो बघा, ते पण मी सांगून देतो की रिझर्वेशन्स. ठीक आहे, रिझर्वेशन्स किंवा ज्याला आपण आरक्षण म्हणूया, तर आरक्षणाबाबतीत कुठलीच गोष्ट ठरवण्याचा अधिकार हा एमपीएससी कडे नाही. हे तुम्ही स्टेटमेंट लक्षात ठेवा, हा यांच्याकडे अधिकार नाहीये. ठीक आहे, भविष्यात तुम्हाला या स्टेटमेंटवरनं सुद्धा प्रश्न येऊ शकतो, तो तुमचा सहज सुटेल. ठीक आहे. इतर ज्या जनरल गोष्टी आहेत कर्मचाऱ्यांच्या त्याच्याविषयी आयोग सल्ला देऊ शकतो. त्यांचा सल्ला मान्य करायचा की नाही हे आयोगाचं काम नाहीये, हे गव्हर्नमेंटचं काम आहे. आणि आरक्षणाविषयी कुठलीच गोष्ट आयोग ठरवत नाही, हे आपल्याला इथे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, तर एवढे मुद्दे आपल्याला एमपीएससी विषयी लक्षात ठेवायचे होते. एमपीएससी विषयी आपण अजून काही गोष्टी लक्षात ठेवायचा प्रयत्न करूया. तर बघा, यूपीएससी किंवा एमपीएससी, तर याच्यासाठीचं दोघांसाठीचं मी तुम्हाला ऑलरेडीच सांगितलं. जे आर्टिकल आहे ते आहे 315 ते 323. ठीक आहे. त्याच्यानंतर पार्ट, कोणत्या पार्टमध्ये आहे कॉन्स्टिट्यूशनच्या, तर पार्ट 14 मध्ये यांचा उल्लेख आहे. ओके, इथपर्यंत क्लिअर. स्ट्रेंथ फिक्स आहे का, तर स्ट्रेंथ इज नॉट फिक्स, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर अजून कुठला मुद्दा आहे की जे पण काही स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे, ठीक आहे, तर यांचा जो अध्यक्ष असतो याला नियुक्त कोण करतं, याची नियुक्ती जी आहे ती राज्यपाल करत असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याला सस्पेंड करायचा अधिकार कोणाकडे, तो पण पुन्हा राज्यपालाकडे आहे. पण त्याला रिमूव्ह करायचा जो अधिकार आहे, म्हणजे पदावरून दूर करायचा जो अधिकार आहे, तो त्या ठिकाणी प्रेसिडेंटकडे आहे. ठीक आहे, हा अधिकार राज्यपालाकडे नाही. तर हे एवढे 3 पॉईंट्स तुम्ही इथे लक्षात ठेवा. अपॉइंट राज्यपाल करणार आहे, पण रिमूव्ह प्रेसिडेंट करणार आहे. आणि सस्पेंडचा पॉईंट पण लक्षात ठेवा. सस्पेंडच्या पॉईंटकडे लोक दुर्लक्ष करतात, तर सस्पेंड करायचा अधिकार राज्यपालाकडे आहे.
आर्टिकल नंबर लक्षात ठेवायचे, पार्ट लक्षात ठेवायचे आणि हे जे आर्टिकल्स आहे हे UPSCला आणि MPSCला किंवा स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशनला दोघांनाही लागू आहे, हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे.